नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मठ आडकोकर युट्यूबमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, कडाकाचं ऊन लागतोय आणि 12 वाजले बरोबर आणि पाय भाजत आहेत अक्षरशः. आणि चप्पल आम्हाला आतमध्ये अलाउड नाही म्हणून. तर आता मी जरा थोडं झाडू आणण्यासाठी झाडू आमची जरा म्हातारी झाली आहे. झाडू घेऊन येतो जरा आणि तुम्हाला दाखवतो. दापोलीतले काही काही रस्ते दाखवतो. आता हा एखादा रस्ता आहे तो दाखवला जातो. तिरस्कर नाका, हा जो तिरस्कर नाका एरिया, इथं जवळजवळ 4-4.5 वर्ष मी इथे राहतो. आणि हा इथे रिक्षा स्टँड आहे. इकडे तुम्ही गवे जालगाव यासाठी जाऊ शकता. आणि इथे फलवाल्याची गाडी असते पण ती आज आली नाही. आणि इथे गेल्या वर्षी आम्ही आंब्याचं दुकान टाकलं होतं. नाही इकडे आंब्याचं दुकान आहे. मी इकडे सानेगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे आणि साने गुरुजी असं एकच आहे. हा तिरस्कर नाका. ट्रॉफिक काय होते माहिती आहे का? आता पर्यटक यायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे ट्रॉफिक आता नेहमी होते. दररोज ट्रॉफिक होते. आणि इकडे एक रिक्षा स्टँड आहे. तुम्ही जर दापोलीतनं पुढे आला तर इथे पण रिक्षा उभ्या राहतात. आता मी चाललो आहे तिरस्कर नाक्याच्या रोडने. इथं खाली बाजाराचा जो रोड आहे हा बाजाराचा रोड जातो इथे दापोलीचे मार्केट. हा हे बघा, हे आमचे रिक्षावाले काका. नमस्कार, काय म्हणता? बरे ना? जातो जरा इथे झाडू आणायला दुकानात. मोठी आणतो. ओके, मग मला सोडताय काय मुंबईला? हां नाही, रिक्षाने. होय काय? 2 दिवस जाते. चला, धन्यवाद. आणि आमचे मित्र भेटले आहेत. जरा गंमत चम्मत मस्तकी झाली त्यांच्याबरोबर. ते नाक्यामध्ये मतलब राहण्याचा एक विषय असतो की सगळे आपल्याला लोक ओळखतात, एकदम मैत्री तयार होते. पण आपण व्यवस्थित राहायला पाहिजेत, हे महत्त्वाचं. आणि आपण मला बरेचसे इकडे नाक्यावरची बरीचशी चांगली मंडळीच आहे. ही हा जो रोड आहे तुम्ही बघता, इकडे सगळीकडे इथे अपार्टमेंट पण आहे. इकडे वरती बघा ओप्पो. ना आता आपण झाडूच्या दुकानात जाऊया. इथं सगळं भेटतं तुम्हाला. इथे कोकणातले रानमेवा, आंबा, काजू सगळं भेटतं इथे. एकमेव दुकानात आपण झाडू घेऊ. इथं झाडू आहे सगळं. झाडू पाहिजे, झाडू करा. मध्ये जे रानमेवा म्हणा किंवा कडधान्य म्हणा, असं बघा इथे दुकानच बघा. सगळ्या गोष्टी आता इथं आंबेसुद्धा भेटतात, काजू बिजू सगळं ज्या सीझन पण असतं ते सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला भेटल्या जाते. तर तुम्ही कधी इकडं आला तर घ्या इथे. आता परत पुढे जायचं आपल्या दिशेने, म्हणजे आता आपण जिथं आलो तिथं जायचं. झाली हीच झाडू घ्यायला. दारू नाही, झाडू 80 रुपये होती गेल्या वर्षी. आता 100 रुपयाला दिला आहे. हां हो. हां कुठे आहे शेजारी? कोणाचे आंबे आहेत काय द्यायचे? आंबा नाही, यंदा आंबा जाम कमी आहे. हां हो हो. कुठे आता आहे? आंबे बघायला जातात मोरे. 800 रुपये. हो, आता तो हे बघ 1200 रुपये पेटी विकला 2 डझनचे. 800 रुपये डझन फुलावर फक्त आंबा. पायरी पण आला आहे. आंबा कमी आहे पण. हो, पाऊस पडला तर तोही मिळायचा नाही आंबा. नाही ना, मला वाटतंय पाऊस आपल्याकडे नाही पडणार, कमी पडत. चला मी येऊ. मित्रांनो, दापोलीतनं मी घरी आलो आणि काय झालं माहिती आहे, माझ्याकडे मोबाईलमधली सगळी मेमरी फुल झाली. त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला भेटला नाही. आणि आत्ता पण कालूक झाला आहे, जरा कामं वगैरे होती. जरा पट्टी थोडीशी आपली
झाडं तोडलेली थोडीफार आणि इकडं अन्वेषची मम्मीने अन्वेष खेळतात आमचा छोटा दुकान मला माहीतच आहे आणि लाईट गेलेली आहे एकदम आता शांतता कोकिला ओरडतो खूप 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 कोकिला ओरडतो आणि बघा माझ्या पाठीमागे बघा मस्त आहे की आमचा रोड इथे मस्त की आमची शूटिंग होते शूटिंगचा एरिया हा सगळा गावाकडचा एरिया बघा एकदम जबरदस्त आणि आमची दासवंदी लागली इकडे आता सध्या पाणी भेटते पण दासवंदी खूप मस्त झालेली आहे चला तर मित्रांनो आता हा व्हिडिओ इथंच थांबूया नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू सबस्क्राईब नक्की करा